जर एखाद्याच्या अंगामध्ये जर गुण असेल, ती शक्ती असेल, ते नेतृत्व असेल, तर तो शून्यामधून सुद्धा आपलं साम्राज्य उभा करू शकतो. आणि त्याहून पुढे जाऊन मित्रांनो, एक भिकारी सुद्धा खरंच अक्षरशः अब्जाधीश सुद्धा होऊ शकतो. आणि एका अब्जाधीश किंवा एखादा खूप मोठा धनाढ्य माणूस सुद्धा कधी भिकारी होईल, हे सुद्धा सांगता येत नाही. आपल्या गावाकडे साधारण लोकं म्हणतात, की काही देवानं दिलं किंवा मिळालं, आई-वडिलांच्या पुण्याईनं, लोकांच्या पुण्याईनं, तर ते वाटावं, लोकांना द्यावं, लोकांसाठी जगावं. कारण त्याला बरकत येते, असं गावाकडले म्हणी आहेत. आणि जर उतला, मातला, अहंकार केला, तर शेवटी हे सगळं मातीमोल होईल. याची प्रचिती सध्या राजकारणामधील काही कॅरेक्टर बघून होते. मित्रांनो नमस्कार, राम राम, रामकृष्ण हरी. सर्वांचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सर्वांना एक विनंती सुद्धा करतो, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मित्रांनो शेअर करा. आजचा विषय असा करायचा नव्हता, पण काय आहे बघा, प्रथमतः ठाकरे साहेबांचे 40 आणि 12 खासदार ही यांचं नेतृत्वाला दोष देऊन बाहेर पडले. त्या नेतृत्वाला दोष देऊन बाहेर पडल्यापासून म्हणजे 2022 पासून 2026 पर्यंत ह्या 4 वर्षामध्ये यातून काही धडा यांनी घेतला नाही. आता पुढच्याच लागता ठेच मागचा शहाणा होतो, ही अशी गोष्ट असते. ठाकरेंना ठेच लागली, त्यातून धडा न घेता पवारांना सुद्धा अंधविश्वास म्हणा किंवा अतिविश्वास ठेवून बसले आणि त्यांचे सुद्धा येतं गुडघे फुटले, त्यांचेही पक्ष फुटलेला आहे. आता बघा, आपल्या एक पाठीमागे एक घटना सोबत घडलेली आहे. त्यातून बोध घेणं हे आपलं काम आहे. आपले जे 40 आणि 12 लोक गेलेले आहेत, ते लोक काय गेले? त्यांनी आपल्याकडे बोट का दाखवले? बघा, त्या 40 लोकांनी आणि त्या 12 खासदारांनी यांच्याकडे बोट दाखवले. जर हे खरंच लोकांमध्ये असले असते, जे काही अटेन्शन त्यांनी लोकांचं ग्रॅब करायला पाहिजे होतं या मधल्या काळामध्ये, त्यांनी केलंय का? आणि ह्या 2-3 निवडणुका झाल्या, तुम्हाला हे दिसले कुठं? फक्त संभाजीनगरला एके वेळेस ते आसोड त्यांनी मोर्चा काढला होता. तो चाबूक फिरवायचा असं करून. ते चाबूक काय फिरवला हे त्यांनाच माहीत. त्यानंतर पुढला मोर्चा जो नाशिकला होता, तो मोर्चा प्रेरित होता त्या जेन प्रेरित करण्यासाठी, त्यांना योग्य ते वळण देण्यासाठी, दंगलीसाठी. ते त्यावेळेसच नेपाळ घडलं होतं आणि ते त्यांनी आवृत्ती नाशिकला केली होती. पण त्याचा तो हे आंदोलन त्यांचं फ्लॉप झालं, सुपर फ्लॉप झालं. मग ह्या मधल्या काळामध्ये आपल्या अंतरंगामध्ये याने काही डोकावून पाहिलं का? नाही. मग याच वेळेस हे द्वेषाने, अहंकाराने अक्षरशः हुरळून गेले होते आणि त्यांनी टोकाच्या टीका पण केल्या. एखाद्या वेळी शिंदे साहेबांनी ठीक आहे बा, आपल्या बाळासाहेबांच्या घरातले म्हणून माफ केलं तरीही. पण उद्धव ठाकरेंच्या जो काही सेनापती आहे संजय राऊत यांनी जे वक्तव्य अमित शहांशी केलेलं आहे, अक्षरशः हे कट्टर हिंदुत्ववादी अफजल खानाला कुठल्या ठिकाणी समजतात, अक्षरशः त्या अफजल खानाची उपमा, अब्दालीची उपमा यांनी अमित शहांना दिली. आणि कित्येक वेळी उद्धव ठाकरे सुद्धा बोलताना बोलले, तो अब्दाली, तो अफजल खान, असे किती वक्तव्य त्यांनी अमित शहावरती केले होते. आणि ही वक्तव्य ऐकून अमित शहा शांत राहतील, शांत बसतील असं मला तर वाटत नाही. मला वाटणारही नाही. मग त्याहून पुढे जाऊन ह्या 4 वर्षामध्ये कधीही स्वतःच्या अंतरंगामध्ये डोकावून पाहिलं नाही. आणि त्यानंतर हे अजूनपर्यंत 6 खासदारांनी त्यांना धप्पा दिला आणि ते इकडं साहेबांसोबत आले. आता त्यानंतर आता 14 आमदार हे एकनाथ शिंदे साहेबांच्या भेटीला गेले होते. अशा बातम्या कालपासून ह्या चॅनल्सवर दाखवत आहेत. आणि त्यांचे विषयक आमदार आहेत. 14 गेले, उरले 6. 6 मधले कोण? त्यांच्या घरातलेच आहेत 4-5. म्हणजे ते मिलिंद नार्वेकर असतील, त्यानंतर दुसरे ते वरुण सरदेसाई आहे, आदित्य ठाकरे आहे, त्यानंतर विनायक राऊत आहेत, म्हणजे ह्यांचे भाऊ. तर विनायक राऊत नाही सर साहेब, सॉरी, विनायक राऊत नाही, म्हणजे भाऊ, राऊतांचे भाऊ.
मला आठवत नाही जमा काय आहे ते. हे घरातले 4-5 सोडले तर बाकी सगळेच हे शिंदेच्या वाटेवरती आहे. तो नेतृत्व गुण, तो सेनापतीचा जो काही बाणा असतो, तो त्यांच्याकडे आहे. आणि आता यातूनही ते शिकणार काहीच नाहीत. तुम्हाला माझं चॅलेंज आहे. यातून त्यांना अक्कल येईल, त्यांना समजेल आणि ते परत असं वागणार नाहीत. शाश्वती काहीच नाही. त्यांना आपल्यावरती विश्वास आहे. आपल्याकडे जे काही साम्राज्य होतं, जे काही आपल्याकडे सेना होती, ही सेना फुटू लागली. तुम्ही समजून जायला हवं होतं, की आपल्यामध्ये ते गुण नाही, दम नाही. आपण इथून पाठीमागे जावं आणि शांत स्वस्थ बसावं. आपलेच कार्यकर्ते, सेनापती मोठे करू आपण आणि आपण यांच्यावरती शिवसेना सोडू. आपण फक्त नामधारी राहू. असं झालं असतं, शिंदेने तरी साथ दिली असती, तर हे याची वेळ आलीच नसते. पण ह्या गोष्टी अशा नाहीत. आता हे 14 आमदार फुटणार आहेत. चर्चा आहेत. पहिलं चर्चा काही दिवस अशी होती, की ऑपरेशन टायगर मार्फत खासदार फुटणार आहेत आणि खासदाराचे नाव सुद्धा पुढे आले होते. ते कळूनही हे शांत होते. आता आमदार फुटणार आहेत, ह्या बातम्या आहेत, तरी हे लोक शांत आहेत. कारण यांनाही माहित आहे. आपण या लोकांना काय सांगून अडवू आपण? आपण ह्यांना काय सांगू शकतो? आता यामध्ये जर कोणी बोललं, की हे पैशाला बघून तिकडे गेलेत. कारण हे सगळे 2दा 3दा आमदार बनलेले आहेत. हे 50 कोटी 20 कोटीसाठी हे असे निर्णय घेणार नाहीतच. मग हे जे लोक चालले ते लोक का चाललेत? ह्याचं उत्तर यांच्याकडे आहे का? आणि हे उत्तर लोक देतात नेहमी. पाठीमागे भुमरे साहेब सांगितले स्पष्टपणे काय होता प्रॉब्लेम. आता यामध्ये हे 6 खासदार सांगत आहेत बाबा प्रॉब्लेम हा होता. आता पुढे हे जे 14 आमदार बाहेर येतील तेही सांगतील कारण काय होतं. म्हणजे यामधलं एकही कारण ते खोडू शकत नाहीत. कारण भास्कररावांनी सांगितलंय, की या ठिकाणी टाळी एक हातानं वाजत नाही. यामध्ये चूक ठाकरेंची पण आहे. चूक काय आहे? अहो, पक्ष सांभाळायचं तुम्हाला असेल, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते संपर्क. संपर्क तुटला तर काय-काय तुटू शकतं, हे तुम्हाला परत सांगायची गरज नाही. मग हे संपर्क ह्या लोकांनी ठेवलाच नाही लोकांसोबत, त्याच्यासोबत. याची फळं हे भोगत आहे. पण याहून एक मोठा दावा केलाय तो म्हणजे रामदास कदमाने. त्यांनी सांगितलंय, की हे 6च फक्त खासदार नाहीत. तो 7वा खासदारानं सुद्धा सही केली होती. तो 7वा खासदार सुद्धा फुटला होता, आला होता. पण त्यांच्या वाटाघाटीमध्ये काहीतरी बिनसलं आणि तो तिकडे गेला नाही. तो परत ठाकरेंसोबत आला. आणि त्याने दावा हा पण केलेला आहे, तो 7वा खासदार हा उद्धव ठाकरेंच्या जवळ बसतो. आता संजय राऊत तर राज्यसभेवरचे आहेत. ते शिंदे साहेबांच्या आमदारांनी, खासदारांनी यांना राज्यसभेला खासदार केलाय. पण या ठिकाणी 2 लोक फक्त होते जे जवळ बसलेले. 3 होते सॉरी. एक म्हणजे आपले सन्माननीय आदरणीय राजाभाऊ वाजे, दुसरे देसाई साहेब आणि तिसरे ते अरविंद सावंत. ह्या तिघापैकी तो चेहरा कोणता आहे, हे सुद्धा आपल्या समोर लवकरच येईल. पण तो चेहरा हा शॉकिंग असेल असं पण कदमांनी सांगितलेलं आहे. म्हणजे हे शिवसेना फुटते, शिवसेना बाहेर पडते. हे मित्रांनो असंच बाहेर पडत नाही. या मागं कारण काय आहे त्याचा शोध त्या ठिकाणी पक्षाच्या नेत्यांनी घ्यायला हवा. त्यावरती आळा बसवायला हवा. नाहीतरी फक्त घरामध्ये फक्त शिवसेना नावाची पाटीच राहायची. बाकी सगळा पक्ष, सगळ्या गोष्टी इकडे राहायच्या. हे काही जास्त दूर नाही. म्हणजे एकूणच ते विचार सोडला, नीतिमत्ता सोडली, सगळं सोडलं तर राजाचा रंक सुद्धा होऊ शकतो. आणि सगळं घेऊन चाललं तर सर्वसामान्य कार्यकर्ता सुद्धा पक्षप्रमुख होऊ शकतो. हे उघड आहे. बाळासाहेबांनी एवढा संघर्ष करून जी शिवसेना उभा केली होती 60 वर्षामध्ये, ती शिवसेना अक्षरशः या 4 ते 5 वर्षामध्ये उद्धव ठाकरेंची अवस्था काय केली आहे, हे पाहून खरंच चिंता वाटते. तुमचं एकूणच या सगळ्यावरती मत काय? नक्कीच व्यक्त व्हा आणि व्हिडिओ शेअर करा. नमस्कार.